तर परबांच्या वक्तव्याबद्दल विरोधी पक्षानं माफी मागावी अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केलेली आहे। संजय राऊत सनसनाटी निर्माण करण्यासाठी बोलतात असं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलंय। राऊतांना माध्यमांनी सिरियस घेण्याची गरज नसल्याचं देखील यावेळेला शंभूराज देसाईंनी म्हटलंय। जे शिवरायांचा अपमान करतात, शंभूराजांचा अपमान करतात, यांची वंशावळ पुढे थांबवली पाहिजे। उदयनराजेंनी अशी टीका केली, काय म्हणा? आज या बाबतीत बघा, जे काल वक्तव्य विधान परिषद सभागृहामध्ये झालं, या अनुषंगानं आज विस्तृत चर्चा परिषद सभागृहामध्ये झाली आणि विरोधी पक्षाने अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यामुळं आज या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर कामकाजातनं तर काढलेलंच आहे, पण विरोधी पक्ष नेत्यांनी त्या कालच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। संजय राऊत यांनी टीका केली आहे आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। त्यांचा संबंध थेट एका डेव्हलपरशी, बिल्डरशी सुद्धा जोडलेला आहे आणि पैशाचं संरक्षण हा बिल्डर करतो असा आरोप केला। संजय राऊत सकाळी एक बोलतात आणि दुपारी मागे घेतात। संजय राऊत नुसतं काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी बोलत असतात, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नसतात, त्यात कसलेही तथ्य नसतं। संजय मुंडेंचा राजीनामा झाला पण ही माहिती सभागृहाला दिली नाही आणि त्यामुळे कुठेतरी माहिती लपवण्याचा हा सगळा प्रकार होता। विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले। नाना पटोले म्हणतात की हक्कभंग आणणार। माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हटले सभागृहात जायच्या अगोदर की अशा पद्धतीनं धनंजय मुंडेंनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा माननीय राज्यपालांकडे पाठवलेला आहे। ती नियमित कामकाजाची पद्धत आहे। तुम्ही प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर पण द्यायचं नाही का? त्याला उत्तर दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, याच्यापेक्षा वेगळं काही नाही। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी।